नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण जे आपलं ब्लाऊजचं शोल्डर असतं ते समोर उतरत असतं, जे शोल्डर आहे ते शोल्डरवरती न बसून खाली येतं दोन्ही साईडला। मग ते एका मिनिटामध्ये आपण फक्त एकच टिप मारणार आहोत आणि जे पुढं उतरणारं जे शोल्डर आहे ते आपण कायमचं बंद करणार आहोत। तुमचं जर का शोल्डर उतरत असेल तर तुम्ही ही पद्धत वापरा। एकच टिप आहे आणि एकच टिप मारली तर आपलं जे पुढे उतरणारं जे शोल्डर आहे ते कायमचं बंद होणार आहे। खूप छोटा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे। ते कसं काय ते आता आपण बघूयात। आता बघा, हे शोल्डर आहे आपलं। आता आपण इथं जरी टिप मारली तर काय होतं, इथं चुना पडतो, म्हणून ती टिप कशी मारायची ते मी इथं तुम्हाला दाखवणार आहे। आपण आपला तयार झालेला ब्लाऊज आहे, उकलून घ्यायचा आहे ब्लाऊजला आणि काय करायचं आहे आता आपण काय करायचं आहे, इथं जे शोल्डरचे जॉईंट आहेत आपले इथले, तिथं काय करायचं आहे, तुमचं किती शोल्डर उतरत आहे बघायचं आहे आणि त्या पद्धतीने बघा। आता आपण हे जर वेगळे वेगळे दोन्ही भाग जोडलेले असतील तर हे थोडंसं इथं उकलायचं आहे। आपण आता हे वेगवेगळा भाग जोडलेला आहे, अशा पद्धतीने इथं एक टिप म्हणजे मशीनमध्ये पॅक करायचं आहे आणि क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे आपल्याला इथपर्यंत। फक्त इकडं नाही मारली तरीही चालतं। बघा आता कसं करायचं, एकच टिप मारून आपण जे शोल्डर उतरतं आपलं ते बंद होणार आहे। अजिबात परत शोल्डर आपलं उतरणार नाही। ते काय करायचं ते बघूयात। बघा, इथं खूप असे प्रॉब्लेम असतात शोल्डर डाऊनचे। अशी क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे आपल्याला, म्हणून आपण इथं मार्क केलेला आहे क्रॉसमध्ये। आणि शिलाई कुठं आहे, अगोदरची शिलाई आपली इथं शिलाई आहे अगोदरची, आणि आताची शिलाई इथं आहे। फक्त आपण इकडे एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथं घेतलं नाही आहे आपण, थोडंसं किंचित 1-2 लाईन आलेलं आहे आपल्याला लास्टला ह्या लाईनलाच मिक्स व्हायचं आहे। इकडे या लाईनच्या अलीकडे इथं घ्यायचं असं क्रॉसमध्ये आणि इथं असं आपण मारल्यानंतर आपलं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही। ही जी ट्रिक आहे ती तुम्ही एक वेळेस करून बघा। खूप सोपी आणि खूप महत्त्वाची अशी पद्धत आहे ही। असं केल्याने ब्लाऊजमध्येही काही प्रॉब्लेम होत नाही। म्हणजे जर ब्लाऊज तुम्हाला वाटेल ब्लाऊजची उंची कमी होईल किंवा ब्लाऊज ओढेल, चुना पडतील, तर काही एक होणार नाही। मी फक्त काय करायचं आहे, अशी टीप मारायची आहे, त्यामुळं जे आपलं शोल्डर उतरतं ते उतरणार नाही। बघा आता इकडच्या बाजूने आपल्याला दिसत आहे कशी आपण शिलाई मारलेली आहे, ती वेगळा दोरा घेतलेला आहे मी। फक्त अशी क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे आपल्याला, इथपर्यंतच मारायची आहे, इकडं कडेपर्यंत नाही मारली तरी चालते। आपण बघा कुठपर्यंत शिलाई मारलेली आहे, इथून जी इथपर्यंत शिलाई घेतलेली आहे क्रॉसमध्ये। त्यामुळे जे शोल्डर आहे पुढं उतरणार तर उतरणार नाही। दोन्ही साईडला आपण असंच करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, शोल्डर डाऊनचा जो प्रॉब्लेम आहे ते फक्त आपण एकच टीप मारली आहे आणि तो प्रॉब्लेम एकदम बंद होणार आहे। त्यामुळे तुम्ही शोल्डर जर तुमचं डाऊन होत असेल तर तुम्ही एक ट्रिक वापरून बघा आणि मला नक्की सांगा, केल्यानंतर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर डाऊन जे झालेलं आहे ते व्यवस्थित झालं का नाही तेही सांगा, कारण ही 100% काम करते टिप जी आहे ती। त्यामुळे तुम्ही इकडेही आपण क्रॉसमध्ये तसंच शिलाई मारायची। अगोदर आपण काय करायचं, मार्क करून घ्यायचा आहे असं। बघा आपण कसं शिलाई मारलेली आहे, अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे। असं जर केलं ना तर ते शोल्डर डाऊन आहे ते होणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस करून बघा, तुमचं जे शोल्डर डाऊन। आता बघा इथंही आपलं चुना अजिबात पडलेलं नाही। काय होतं, आपण इथं जर ट्रिप मारली तर इकडे जास्त चुना पडतो, पण इकडं पडलेलं नाही आपल्या इकडंच। बघा इथं वाटतही नाही की आपण शोल्डरला इथं टिप मारून घेतलेली आहे। जसं आपण अगोदर जॉईंट केलेलं आहे ना तसंच झालेलं आहे, अजिबात चून पडलेलं नाही। इकडं थोडंसं झालेलं आहे तर आपण डबल ते उकलायचं आहे आणि मग व्यवस्थित इथं थोडंसं आलेलं आहे आपलं क्रॉसमध्ये जास्त गेले ना, आपण इथं मारून घ्यायचे आहे। ते इकडलं जसं व्यवस्थित केलं आहे ना ते तसं आपण करायचं आहे, म्हणजे आपलं जे चुनाही पडणार नाही, शोल्डर डाऊनचाही प्रॉब्लेम आपला व्यवस्थित होईल। तर हा व्हिडिओ छोटा पण खूप महत्त्वाचा होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ट्रिक जी आहे ती तुम्ही वापरून बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.